विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागामध्ये 23 फेब्रुवारी नंतर पावसाची शक्यता। मुंबईमधील कमाल तापमानामध्ये घट होणार। शनिवारपासून 2 ते 3 दिवस मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची देखील शक्यता। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। बागलाण तालुक्यामध्ये मुल्हेर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। कांदा, गहूसह अन्य पिकांना फटका बसण्याची देखील भीती। उन्हाळ्याच्या झळा वाढायला सुरुवात झाली आहे। वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई वाढली। अनेक गावांमधील विहिरींमध्ये पाणी पातळी घटली। प्रशासनाने पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी। कापसाच्या सरकारी खरेदीची मुदत देखील येत्या 27 फेब्रुवारीला संपणार। सीसीआयने केलं जाहीर। यवतमाळ जिल्ह्यातील सरकारी कापूस खरेदी केंद्र बंद होणार। अजूनही शेतकऱ्यांकडे निम्मा कापूस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली। जळगावच्या चाळीसगाव बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली त्यामुळे कांद्याचे दर 900 रुपयांपर्यंत घसरले। गेल्या आठवड्यात सुमारे 4000 क्विंटल कांद्याची आवक। कोल्हापुरातील कूर कालवा या ठिकाणचा कालवा फुटला त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि बसरेवाडी या ठिकाणी कालवा फुटल्याने परिसरातील शेतात पाणी तुंबलं। अस्तरीकरणावरती 17 कोटी रुपये खर्च करून देखील कालवा फुटला। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये आधुनिक कृषी प्रकल्पांना भेटी। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आयोजित युरोप शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये 52 शेतकऱ्यांसह 2 कृषी अधिकारी सहभागी। बीडच्या आष्टीतल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला अखेर यश। प्रशासक म्हणून गावचा कारभार करण्यासाठी सरपंचालाच प्रशासक म्हणून नियुक्त करावं लागलं अशी मागणी होती। सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। बुलढाण्याच्या चिखला गावातील 19 आरोपींना अटक करण्यात आली। चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या कारणावरून वाद। पोलिसांकडून नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन। पुण्यातल्या सासवड गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय। तर जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांचं देऊळ बंद आंदोलन। देवस्थानची जमीन पुन्हा मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी। जालना जिल्ह्यामध्ये निधी अभावी जलजीवन मिशन योजनेची अनेक कामं रखडली। 423 पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण असल्याची बाब आली निदर्शनास। तोरणमाळ इथे 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात। पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा प्रयत्न। महोत्सव आता दरवर्षी भरवला जाणार। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठींची माहिती। पैराच्या पाणंद रस्ते योजनेची देवळी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न। आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा। कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या शाहू वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन संपन्न। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन। खासदार शाहू छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांची देखील उपस्थिती। ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून जोडेमारो आंदोलन। दिल्लीतील एआय समिटमध्ये काँग्रेसच्या आंदोलनानंतर राहुल गांधींचा निषेध। राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी। नवी दिल्ली या ठिकाणी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। काल एआय समिटमध्ये आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आलं। लातूरमध्ये हेलिकॉप्टरने संतांच्या पादुकांचं आगमन। हजारो भाविकांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका खाली पालखी सोहळ्याला झाली सुरुवात। दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। संपूर्ण कोकणपट्टीमध्ये नागरिकांना शिमगोत्सवाचे लागले वेध। गाव तिथे होळी या परंपरेप्रमाणे गावोगावी आनंदाचं वातावरण। मुंबई पुण्यात राहणारे कोकणवासी आपल्या गावी जायला सुरुवात झाली। शिमग्याआधी कोकणी माणसांसाठी सरकारची मोठी घोषणा। कोकणात शिमग्यासाठी बोटीने जाता येणार। 1 मार्चपासून समुद्री मार्ग तळ कोकणामध्ये जाता येणार। मंत्री निलेश राणेंकडून M2M फेरीचं वेळापत्रक जाहीर। भाऊचा धक्का ते विजयदुर्ग फेरीस 1 मार्चपासून सुरुवात। तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासाला प्रारंभ। 438 कोटींची निविदा जाहीर। मंदिर संस्थांचे विश्वस्त राणा जगजितसिंह पाटलांची माहिती। तुळजापूरच्या विकासासाठी आता एकूण 1865 कोटींचा निधी मंजूर। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर या ठिकाणी जानगीर महाराज संस्थांमध्ये महाशिवरात्री निमित्त इनामी कुस्त्यांचं आयोजन झालं। लाखो रुपयांच्या बक्षिसांमुळे कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह देखील बघायला मिळाला। स्पर्धेत राज्यातील विविध भागातून नामांकित पैलवानही सहभागी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभ दूत या ॲपचं लॉन्चिंग झालं। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कुंभदूत या ॲपचा शुभारंभ। तर सिंहस्थामध्ये 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये कुंभदूत ॲप काम करेल। भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली। कराडमध्ये ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात महिलांचे हाल। कार्यक्रमातून निघून जाणाऱ्या महिलांना अडवण्याची देखील अधिकाऱ्यांवर वेळ। कार्यक्रम सुरू व्हायला तब्बल 5 तास लागले त्यामुळे महिला वैतागून गेल्या घरी।
परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडे याला न्यायालयीन कोठडी. तक्रारदाराकडून 23,000 रुपये लाच मागितल्याचं हे प्रकरण. अंबाजोगाई या ठिकाणी न्यायालयामध्ये व्यंकटेश मुंडेला हजर करण्यात आलेलं. सांगलीच्या विट्यात भाजपने राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद पाडलं. चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असल्याचा आरोप करत भाजपने महामार्गाचं काम बंद केलं. 30 फूट रस्ता असताना विटा नगरपालिकेने 21 फूट रेखांकन केल्याचा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा आरोप. यूजीसी कडून देशातील 32 बनावट विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांची यादी जाहीर. दिल्लीतील 12 विद्यापीठांचा यामध्ये समावेश. महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचं नाव या यादीमध्ये. बनावट विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेण्याचं देखील आवाहन. अमरावती महापालिकेतील अधिकाऱ्यांवरती शासकीय वाहनाच्या गैरवापराचा आरोप. महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याचा व्हिडिओ समोर. मुख्य आरोग्य अधिकारी विशाल काळेंच्या पत्नी आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गाडी वापरल्याचा आरोप. कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेत डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग. मुलगा शाळेत पोहोचल्यावरती आणि शाळा सुटल्यावरती शिक्षकांकडून स्कॅनिंग. पालकांना या संदर्भातला मेसेज देखील जातो. सोलापूरच्या जेऊरमध्ये आमदार नारायण पाटलांच्या उपस्थितीमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीक हंगामात अखंडित वीज मिळण्याच्या आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. वर्ध्याच्या सिंधी रेल्वे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी 1,000च्या वर नागरिकांनी रक्तानं पत्र लिहिलं. खासदार अमर काळेंनी देखील आंदोलनस्थळी येत रक्तानं पत्र लिहिलं. सर्व पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार अशी देखील माहिती.